एकादशी के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर अध्यक्ष श्री जनार्दन महाराज पाटिल के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर द्वारा भिवंडी तालुका के श्री क्षेत्र आमने गांव से श्री क्षेत्र आलंदी तक भव्य पालकी पदयात्रा सोहला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस पालकी पदयात्रा में हजारों की संख्या में महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं सभी पालकी के पदयात्रियों को भिवंडी तालुका के बापगांव में भाजपा थाने जिला कार्य अध्यक्ष व इताड़े सरपंच सम्माननीय श्री जगन सेठ पाटिल द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी नाश्ता व पानी तथा पुरुषों को वारकरी शाल व महिलाओं को साड़ी वितरण किया गया और श्री क्षेत्र आलंदी स्थित धर्मशाला बांधने हेतु श्री जगन सेठ पाटिल द्वारा 33,33,333 रुपए देकर आर्थिक मदद भी की। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर अध्यक्ष श्री जनार्दन महाराज पाटिल व भाजपा व्यापारी थाने जिला अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे तथा इताड़े सरपंच श्री जगन सेठ पाटिल ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। सर्वांना सुख समृद्धी आणि समाधान लाभावं यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। जर आपण विचार केला तर या पालखी निमित्त नेहमी जगन सेठ पाटील हे साड्या वाटपाचा कार्यक्रम करत असतात। खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे। त्यांच्या हातून नेहमी जनसेवा घडत असते। आपण समाजाच्या सेवेसाठीच जन्माला आलो आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे आणि ते एक जनसामान्यातील माणूस म्हणून नेहमी ते कार्यरत असतात। आज त्यांनी मी आताच महाराजांनी सांगितलं की 33,333 रुपयाची देणगी पंढरपूर धर्मशाळेसाठी दिलेली आहे। ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे असा दानशूर नेता लाभणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। तर मी नेहमी त्यांच्यासाठी कामना करेन की त्यांच्या हातून असंच सत्कर्म घडत राहो, त्यांच्या मनातील अशा आकांक्षा या पुऱ्या होत अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदाय सर्वांना विनंती करतो की आपण चालत जाताना आपण काळजी घ्या, आपल्याला कुठे दुखापत होणार नाही याची काळजी घ्या। आपल्या या परिसराच्या वतीनं खूप मोठं योगदान आहे। आपण आळंदीमध्ये जवळजवळ 5-6 करोड रुपयाचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 1,32,00,000 रुपयाची जागा घेतलेली आहे। मंदिरापासून अतिशय जवळ आहे, चंद्रभागा अतिशय जवळ आहे आणि अशा जागेमध्ये जागा घेण्याला मूळ कारण म्हणजे आपल्या पिसेगावचे सरपंच असतील विजय शेठ पाटील यांनी 10 लाखाची देणगी त्यावेळेला जाहीर केली आणि जगन शेठने देखील 10 लाखाची देणगी जाहीर केल्यामुळे एवढे पैसे आपल्याला मिळत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जागा घेण्याचा विचार केला आणि आता तर त्यांनी भरपूर देणगी वाढवले। 33,33,333 रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि दरवर्षी साड्या वाटपाचा कार्यक्रम असेल, आम्हाला पंढरपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, ड्रायव्हरचा खर्च आणि सगळ्या प्रकारचा खर्च ते उचलतात आणि कितीही वेळा तुम्ही जा पंढरपूरला जाण्यासाठी त्यांची गाडी आम्हाला हजर असते। असे दानशूर जाते आणि आमच्या गावचे सरपंच जगन सेठ पाटील यांना मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि अशी सेवा त्यांच्या जीवनात घडत राहो। आता महिलांना तुम्ही साड्या वाटता पण पुरुषांना अजून काय दिलेलं नाही। तो पुढे जर संधी मिळाली तर त्यांना धोतर उपरणं काय देण्याचा प्रयत्न करण्यात ते नाराज होतील। आपल्याला कोणालाही नाराज करायचं, सामाजिक असो धार्मिक असो सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा पुढाकार आहे आणि कुठलंही काम असो फक्त सांगितलं की हे काम झालंच पाहिजे, निश्चित कामाच्या मागे लागून आणि
काम पूर्ण करीत असो किंवा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना की अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहू, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि समाजाच्या सेवेमध्ये ते रत राहो ही प्रार्थना करतो. तुमच्यासाठी आम्ही मार्गक्रमण केलेलं आहे, त्या मार्गाने या आणि इथूनच आपली भाऊबीजेची भेट घ्या. सन्माननीय जगन पाटील यांच्या सौजन्याची सुंदर असा सोहळा संपन्न ही भाऊबीजेची भेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, पण तुम्ही रांगेने या नका. सन्माननीय इंद्रपाल तरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. अनेक मान्यवर पाला हा सोहळा अतिशय सुंदर सोहळा. भाग्यवंती भजन कीर्तन आज भयाच कीर्तन आहे. आपण सर्व भाग्यवान होत म्हणून या अनुभूती आपल्याकडे आहे. साधा स्वप्नात आठवडे काठावर 27 वर्षापासून महाराष्ट्राला 1200 वर्षाची परंपरा लागली. आणि पुन्हा येऊ नका. बस एका महिन्याला एका साडी आपण देणार आहोत. सगळ्यांनी आतल्या बाजूने या. बघा फक्त 50 महिला आहेत. चला सगळ्या पुढे चला. 50 महिला बाकी आहेत फक्त. सगळ्यांनी पुढे चला. फक्त 50 महिला बाकी राहिले आणि साड्या आपल्याकडे भरपूर आहेत. एकही महिला वंचित राहणार नाही. भाऊबीजेची भेट आहे जगन्नाथांकडनं. आपण शिस्तीने यायचे, रांगेने या. फक्त 50 महिला शिल्लक आहेत बघा. चला रांगेत या. साडी मिळाली पुढे चला. चल ताई, हे ताई, हे ताई थांबते का? ये ना. साडी मिळाली हातात लगेच निघायची. चला साडी मिळाल्यावर पुढे चला. चला पुढे. इथून हात घालू नका. चल का ताई. ए मावशी ये, मावशी ये, मावशी ये. चल मावशी. महिला भगिनी आहेत. चला या महिला भगिनी मिळते त्या बाजूने जा. दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र आमने ते देवाची आळंदी आणि या आमने लोणार परिसरातून गेली 17 वर्षे पालखीचा महोत्सव मोठ्या याच्याने उत्सवाने साजरा केला जातो. आणि आमच्या आमने लोणार वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार केला जातो. सर्व या आमने लोणार परिसरातल्या सर्व भाविक भक्तांचे आणि पालखीसाठी पायी जाणाऱ्यांना माझी एकच विनंती की आपण आपला प्रवास करताना कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये अशाप्रमाणे जाऊया. आणि मीही सुद्धा या पालखीला गेली 3 वर्षे या वर्ष 4था वर्ष आहे माझा. मी सुद्धा चालत जात असतो. माझी पूर्ण टीम असतो. आपल्या या पालखीच्या निमित्ताने मी सेवा करीत असतो. जी केलेली सेवा तिचा मेवा भेटतच असतो. या वर्षी छोट्या प्रमाणात केले, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण जास्त मोठ्या प्रमाणे करूया. धन्यवाद. सालवाद प्रमाणे या वर्षी गेले 4 वर्षापासून साडी वाटप, पातळ वाटप हा कार्यक्रम 9 वर्ष झाली. 9 वर्षापासून हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो. आणि सन्माननीय कपिल पाटील हे बरेच लोकांच्या आदेशानुसार जगन पाटीलच्या डोक्यावर, चव्हाण साहेबांचं, कपिल पाटीलचं, भारतीय जनता पार्टीच्या सर्वच लोकांच्या डोक्यावर हात असल्या कारणाने या परिसरामध्ये त्यांचं असं एक नाव आहे, कुठलाही काम सांगा ते कधी आजपर्यंत नाही बोलत नाही. माझ्या गावात कुठलाही काम सांगितलं की आमने लोणार परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी आता पंढरपूरला जात असतो. त्यांचे 4 दिवसात असलं 1 आठवड्यात तरी गाडी असतो. आम्हाला 1000 रुपये टोल पण असतो, गाडी असतो ना. आत्ताच ते देणगी दिलेले आहे. मागच्या वेळेस 15 लाख रुपये दिले होते, पण आता तेही आमची पंढरपूर धर्मशाळेसाठी 33,33,333 रुपये या स्वरूपात ते देणगी आता डिक्लेअर केलेले आणि ते 15 लाख रुपये जमा केलेले. थोड्या दिवसानंतर उरलेली रक्कम जमा करणारे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा. आणि भावी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे. धन्यवाद. खूप छान.